मध्ये प्रवेश करणार आहे. उद्याच्या दिवसामध्ये तेच खेळाडू घेऊन तुम्हाला इथे यावं लागेल. दुपारी पण अनाउन्समेंट केलेली होती या गोष्टी. आणि जर तसं घडलं नाही तर मात्र आयोजक तुमच्यावर कठोर कारवाई करतील. वाईट 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 नाही गणेश सागम आमचे पंच आहे. वाईट आहे वाईट आहे. तुम्ही संधी करत एक डायलॉग नक्कीच इथे मारे जो फील्डला पहा नीट. आपल्या इथे तो डायलॉग फेमस होईल. संदीपचा परत गेला साईडला फटका आहे. तिथे फील्ड तिथे आहे. स्ट्रगल करतोय फिल्डर. 2 धावा तिसऱ्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातो. मात्र 2 मिनिटे धावा झालेल्या आहेत त्या म्हणजेच 34. मी म्हटलं ना की सगळ्यात मोठी कठीण परीक्षा जर कोणाची असेल तर ती गणेश साटम यांची आहे. सरा पुढे इकडे तिकडे जाऊ नका. लक्षात ठेवा जंगल एरिया आहे. जरा चालताना खाली लक्ष द्या. आणि एकत्र राहा. कारण इथे 7:30 नंतर वाघाचं आगमन असतं. त्याच्यामुळे जरा सांभाळून राहा. वाघाला तर आपल्याकडे उजेड आला. आयली का तुम्ही घरा आयली कोण आला? मी पोहोचेन विपुल येतोय. जर्सी क्रमांक 7 ऑफसाईडला कट करतोय. पॉइंट रिझन मध्ये एक धाव दुसऱ्याचा प्रयत्न त्या ठिकाणी 2 धावा इथे कंप्लीट होत आहेत. चांगली गोलंदाजी भारताच्या झाली आहे. नको मला बॅटिंगच घेतो मी बॅटिंगच घेतो. 7 चेंडू आणि 23 धावांची गरज. 7-23 ऑन साईडला. काय घडलं? कॅच ड्रॉप झाला. 2 धावांची कंप्लीट. दुसरा गेला 4 जाईल. पाहायला मिळतोय. 18 वाजे ना 3 धावा. अशा रात्रीच्या वेळेमध्ये की चेंडू स्पष्टपणे दिसतोय. कौतुकाची गोष्ट असेल. 6 चेंडू आणि 20 धावांची गरज. 6 चेंडू 20 धावा. पाणी जाऊ द्या मैदानात. पाणी जाऊ द्या प्लीज. पाण्याची बॉटल घेऊन जा. पाणी कुठे पाठवतो टाइम नाही पण त्याला पाणी हवं आहे. पाणी महत्वाचं आहे. थकवा जाणवत असेल तर पाणी द्या. चला फील्ड लावा प्लीज. विदारोड चर्चा करण्याचा वेळ नाहीये मित्रांनो. महिन्यानं इथून जायला. चला चला पाणी हाय दिलंय पाणी तो काय. 6 चेंडू 20 धावांची गरज आहे. मॅच संपली नाहीये. चेंडू थोडंसं कठीण कुठेतरी. मात्र आम्ही जे मुख्य आमच्या व्हीआयपी राईट्सवर जे हॉलिजन लावले आहेत, जे लाईट्स लावले, ते लाईट्सचा फायदा मित्र म्हणेल या ठिकाणी फायदा होतो. इतकं नक्कीच मिळेल. पूर्णतः अंधार झालाय. आपण बघू बघ कॅन्सल झाला दोरा. बोलून तू ठेव. चला प्लीज काही करा. बॉलर कोण आहे? थोडा वेळ असेल ते झाडावरची उडतंय ना ते. प्रथम 6-20 6 चेंडू 20 धावांची गरज. मात्र दोन्ही टीम साठी खरोखरच जितक्या टाळ्या वाजवल्या तितक्या कमी आहेत. कारण या 5-5 ओव्हरच्या मॅचेस क्लिअर झाले. 19 वाईट बॉल आला नाही. तो पण मारला पाहिजे साईडला. मोठा पटकन हवेन गेलं 4 रन होतील. दिसत नाही व्यवस्थित. पुन्हा एकदा वाईटचा इशारा. 18 चेंडू 18 धावांची गरज. 6 चेंडू 18 धावा. 6-18 अंधेरी की मीरा रोड. पुन्हा एकदा आउटसाइड लेग स्टंप. तिसरा अमांतर चेंडू. तिसरा वाईट चेंडू. 17 धावांची गरज. 17 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहे 6 चेंडू 17 धावा. सगळं जवळ ते. ए सांग फिल्डिंग लावा. सांग याने काय फालतू राहिले. फिल्डिंग लावा. काय सुरू आहे? चर्चा नंतर करा. चुकी नंतर शोधूया आपण काय ती. फील्ड लावा प्लीज. पॅनल्टीचा बोला प्लीज. फील्ड लावा. संरक्षण लावून घ्या. त्याने तुला काय झालं तुझे? स्टॉप करायचं माहिती असते. फक्त अर्धा लिटर डिझेल आहे जनरेटर मध्ये. ते जर संपलं तर लाईट बंद होईल. मग काळोखात खेळावं लागेल. त्याच्यामध्ये घाई करा. अर्धा लिटर डिझेल फक्त जनरेटर मध्ये आहे. तेच संपलं तर लाईट बंद होईल. मग काळोखात खेळ सुरू करावा लागेल. चला प्लीज खेळ स्टार्ट करा प्लीज.
बॉलर चेंज केला काय तू 6-17 बॉलर चेंज बॉलर चेंज झाला. कोण आला? किरण किरण. जयराम मात्रे. डॉट 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 चांगला चेंडू आहे या ठिकाणी. हा चेंडू ते डॉट. 5 चेंडू आणि 17 धावांची गरज. 5 चेंडू 17 धावा. हा ऑन साइडला चौका, चौका, इनफिल्डच्या वरून मात्र चेंडू सही रे बॉल दिसेल दिसतोय चेंडू दिसतोय. डीप लॉंगवरून फिल्डर येतोय. 2 धावांचे कंप्लीट. 3 कंप्लीट केल्या. चौथी काढताना या ठिकाणी मात्र फलंदाज बाद होतो रनआउटच्या स्वरूपात. तुषार कामतचा. धावा झालेल्या आहेत ते म्हणजेच 45. अजूनही 14 कोण? तुषार धावांची गरज आहे आणि चेंडू उर्वरित शिल्लक आहेत ते 4. 4 चेंडू 14 धावा. चला प्लीज फिल्डिंग लावून घ्या. तुषार कामनकर. खेळ लावून घ्या लगेचच. पोटी प्लेस नाही. खेळ लावून घ्या. किती बॉल या स्टेजचा नाईटचा फायदा झाला. काही पण तुम्हाला कितने बॉल कितने चाहिए? तुषार 4 चेंडू 14 धावा. 4-2 गेंदबाज. कोणाला निघाला लगा 14 रन. बॅट्समॅन. काय केलं? तसंच जाईल. 4-13 हा ऑन साइडला इनफिल्डच्या वरून मिड विकेटच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. काय निर्णय? कदाचित चेंडू अडवला गेला. 2 धावांचे कंप्लीट. 3 धावा देखील या ठिकाणी कंप्लीट केल्या गेल्या. कुठे आहे चेंडू? चेंडू दोन्ही फलंदाजाला देखील या ठिकाणी दिसला नाहीये. मात्र इथे फलंदाज तर नक्कीच बाद होईल. 3 धावा तर मिळतील. चौथी काढताना मात्र इथे फलंदाज बाद झाला. धावा संख्येत बाद. धावा झालेल्या आहेत त्या म्हणजेच 45 धावा. 12 पाहिजे. 11 पाहिजे. 11 धावांची गरज. चेंडू शिल्लक आहे 3. 3 चेंडू 11 धावा. मजा येईल. असा प्रसंग समितदा जवळपास 14 वर्षे चला, चला, पटापट, पटापट, batsman. पहिला batsman. तू पाहिलंस की नाही ते मला माहिती नाही. मात्र फ्लड लाईट नसताना देखील क्रिकेट सुरू आहे या कालोखामध्ये. हे बाकी महत्वाचं आहे. 3 चेंडू 11 धावा. होऊ शकतील, होऊ शकतात. मोठा फटका न खेळता देखील या धावा होऊ शकतात. चला मॅच स्टार्ट करा. 3 चेंडू आहेत बाकी. चला एक्स्ट्रा बरोबर एक्स्ट्रा नोबी पॅडवर मारा. पॅडवर मारा आहे या ठिकाणी दुसऱ्याचा प्रयत्न. काही आवश्यकता नव्हती या ठिकाणी. मात्र ही 1 धाव या ठिकाणी. 10 धावा हवेत. 2 चेंडू आणि 10 धावा. बॅटर येऊ द्या. बॅटर येऊ द्या. बॅट्समॅन येऊ द्या. आऊट झाला. विकेट पडलेत ते 4. 6 गेलेत. मात्र 6 गेलेत विकेट. स्टॉप नाही. स्टॉप नाही. तसंच चालू आहे. 6 विकेट गेलेत. 10 पाहिजे का 10 पंजे मारा लागते ना. 2 चेंडू 10 धावांची गरज. खेळा असं नव्हतं आहे ना काहीच गरज 2 चेंडू 10 धावा. एखाद्या फ्रेश मध्ये दोन्ही टीम मजबूत केल्या असत्या. पण ते बोलतात आमच्या मॅच हा काय योगेश मी बॅटर. आय आय फटका चांगला आहे. मात्र शोधावं लागेल. शोधावं लागेल. चेंडू कुठे आहे? चेंडू कुठे आहे? शोधावं लागेल. 2 झाल्या. 3 झाल्या आणि या ठिकाणी किती झाल्या तर 4 देखील पूर्ण झालेल्या सगळं पाहिजे ना. आहेत. सगळं पाहिजे. चेंडू आणि 6 धावांची गरज. काय मॅच सुरू आहे. चेंडू शोधत राहिला होता फिल्डर आणि याच दरम्यान फक्त नियम आहे 4च धावा आपण धावून काढू शकतो. त्याच्यामुळे तो नियम या ठिकाणी पाळला गेला. 4 धावा इथे पूर्ण. चला 1 चेंडू 6 धावांची गरज. वाईट केलं पाहिजे 2. हा वाईट केलं पाहिजे. 1 चेंडू 6 धावांची गरज. चला घाई करा. काय मॅच सुरू आहे. जबरदस्त मॅच सुरू आहे. प्रेक्षक देखील तितक्याच आवडीनं मॅच बघतात. जर आपण चहूबाजूला लक्ष दिलं प्रेक्षक उभे आहेत. आवाज चेंडू वाईट आहे.
हा चेंडू वाईट आहे 1-5 आणि इथे मात्र हा चेंडू डॉट. अशा रीतीने आपण या ठिकाणी पाहतोय क्रिस 11 मीरा रोड जिंकले हा संघ या ठिकाणी विजय होतोय. अभिनंदन मीरा रोड टीम. तसेच या स्पर्धेमध्ये सहभागी झाल्याबद्दल मी अंधेरी संघाचा देखील मनापासून आभार व्यक्त करतोय. क्रिस 11 मीरा रोड टीम कॅप्टन सूचना लक्षात ठेवा, उद्या तुमचे हेच खेळाडू हवे आहेत. कुठल्याही प्रकारच्या आपल्या संघामध्ये बदल करू नका, ही आम्ही अगोदर तुम्हाला सूचना देतोय. उद्या देखील तुमचे हेच सगळे खेळाडू आम्हाला हवे आहेत. कुठल्याही प्रकारच्या टीम मध्ये बदल करू नका. आयोजकांच्या माध्यमातून ही सूचना तुमच्यापर्यंत पोहोचवली जात आहे. यावेळी आपण मॅन ऑफ द मॅच या पुरस्काराच्या दिशेनं आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच मिस्टर सुनील यांनी यायचंय. सुनीलने यायचंय मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार घेण्यासाठी. आणि आपले राणे साहेब आहे, त्यांना मी विनंती करतोय की राणे साहेब आपण आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार आपण बहाल करावा. धन्यवाद. दोन्ही टीमनं चांगला सपोर्ट दिला. टीमच्या जिद्दीसाठी नक्कीच ॲडव्हेंचर बॉईजच्या वतीनं सेल्यूट असेल. 5 षटकांची मॅच मान्य केली, 5 षटकांची मॅच पूर्ण केली. जितकं करावं तितकं कमी आहे या दोन्ही संघाचं. थँक्यू अंधेरी टीम, थँक्यू मीरा टीम. उद्या भेटूया. उद्या ठीक 10 वाजता या स्पर्धेमध्ये स्पर्धेचा अंतिम दिवस आहे. उद्याच्या दिवसामध्ये आपण सेमीफायनल फायनलच्या मॅचेस देखील पाहणार आहोत. त्यामुळे नक्कीच इथून घेतोय आपण इथे आलात. सर्व मायबाप प्रेक्षकांचे मी मनापासून आभार व्यक्त करतोय. जे आमचे दाते आहेत त्यांचं देखील मनापासून आभार व्यक्त करतोय. आज आपली सोनपरी निधीचा वाढदिवस आहे. आजचा दिवस संपला हे जाहीर करण्या अगोदर जाता जाता पुन्हा एकदा जन्मदिनाच्या लाख लाख शुभेच्छा. निधी मोहन पाटील तुम्हाला बाळा, तुला खूप खूप शुभेच्छा असेल वाढदिवसाच्या. आणि आजचा दिवस इथेच संपला असं मी जाहीर करतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय क्रिकेट. थँक्यू. सचिन राणे साहेब, सचिन सुभाष राणे साहेब 2 शब्द व्यक्त करतील. जय महाराष्ट्र. आणि आता निधी मोहन पाटील यांच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. त्याचप्रमाणे ऍक्च्युली काय असं माहिती आहे, लोकशाही म्हणजे काय, रक्ताचा एक थेंबही न सांडता शांततेच्या मार्गाने जर कोणतं काम होत असेल आंदोलन न करता तर ते झालं पाहिजे. आणि पत्रकार म्हणून मी माझी गोष्ट करत असतो. कोणाला रक्ताचा थेंब न सांडता, आंदोलन न करता, मोर्चे न करता, मी कुठलंही असू दे, ग्रामपंचायत चंद्रपाडा असू दे, महानगरपालिका जुचंद्र असू दे, PWD असू दे, MSCB असू दे, सर्व कामं शांततेच्या मार्गाने मी करत असतो माझ्या व्हिडिओ केल्यामुळे. आणि त्याबद्दल सर्व नागरिकांचे पण आभार. कारण माझ्यावर एवढा विश्वास ठेवून, माझ्या कामावर विश्वास ठेवून सगळे शांत राहतात. बड्डेचं गाणं बड्डेचं एक बायला बरोबर वाटेल. बाय बोलला काय थांबलोय तुझं बड्डेचं एक काय बाय. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू निधी मोहन पाटील, हॅपी बर्थडे टू यू. जय महाराष्ट्र. आणि सर्व खेळाडूंचे पुन्हा एकदा खूप खूप आभार. कारण इतका चांगला खेळ दाखवल्यामुळे आणि त्यात पण रात्री खेळ दाखवल्यामुळे सर्व खेळाडूंचे आभार. जय महाराष्ट्र. ट्रॉफी बोला. आणि बघा पाऊस त्याला मोठे मोठे ट्रॉफी ठेवलेले आहे. जय महाराष्ट्र. पाहू शकता वॉशिंग मशीन